बीडच्या मशाजोगमध्ये देशमुख कुटुंबियाच्या घराच्या परिसरात अज्ञात महिलेचा वावर. देशमुखाच्या घरातील बाथरूममध्ये आंघोळ करण्याचा हट्ट. पोलीस दाखल झाल्यानंतर महिला बसमध्ये बसून पसार झाली. मशाजोगमध्ये देशमुख कुटुंबियाच्या घराच्या परिसरात अज्ञात महिला कृष्णा आंधळेचे माझ्याकडे पुरावे आहेत म्हणत ठाण मांडून बसली आहे. सदरील अज्ञात महिला शनिवारी सायंकाळी 6 वाजता देशमुख कुटुंबियाच्या घरासमोरील पेंडॉलमध्ये दाखल झाली. कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा सुरुवातीला तिने केला आहे. मात्र पोलीस आल्यानंतर तिने नाव सांगण्यास देखील नकार दिला. तिने देशमुखाच्या घरातील बाथरूम वापरण्यासाठी द्यावं अशी मागणी केली. दुसऱ्या बाथरूमची सोय करून दिल्यानंतरही देशमुखाच्या घरातीलच बाथरूममध्ये आपल्याला आंघोळ करायची आहे असा तिचा हट्ट होता. यानंतर ती देशमुखाच्या घराच्या परिसरात बसून राहिली. रात्रभर पेंडॉलमध्ये झोपली. अखेर सकाळी केज पोलीस आल्यानंतर बसमध्ये बसून निघून गेली. मात्र सदरील ती महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी यावेळी दिली आहे. त्या महिलेबाबत प्राथमिक माहिती अशी आहे की मी बाहेरगावी होतो आणि मला ज्यावेळेस कुटुंबाकडून कळलं की एक महिला आलेली आहे घरी आणि ती महिला असं सांगत आहे की माझ्याकडे काही पुरावे, कृष्णा आंधळे कुठं राहत होता, त्याने काय केलं, असं काहीतरी प्राथमिक माहिती देत होती ती. म्हणून मला कुटुंबाने सांगितलं की तुम्ही या लवकर. तर मला उशीर झाला यायला, 10:30 वाजले आणि 10:30 वाजल्यावर मी ज्यावेळेस घरी आलो त्यादिवशी ती महिला ह्या पॅन्डलमध्येच बसली होती आणि गावकरी आणि गावातल्या काही महिला आणि लेडीज कॉन्स्टेबल पण आलेले होते इथं. त्यांना कळवलेलं होतं कुटुंबाने. परंतु ते आल्यानंतर म्हणले की मला काही आत्ताच म्हणजे सकाळी सांगते मी सगळं जे काय आहे ते. ठीक आहे म्हणलं, सकाळी सांगा तुम्ही जे काय असेल तुमच्याकडे ते. तर आम्ही रत्नागिरी पोलीसला इन्फॉर्म केलं की ही अशी अशी गोष्ट आहे. तर ते म्हणले अशा प्रकारच्या तक्रारी त्या महिलेनं केलेल्या आहेत तिथं, परंतु त्याची शहानिशा करून तुम्हाला आम्ही जी काय माहिती आहे ती सगळी संकलित करून कळवू. परंतु संध्याकाळी ती ज्यावेळेस महिला इथं थांबल्या त्या आणि ज्यावेळेस सकाळी इथून निघून गेल्या, मग त्यांनी काही जास्त माहिती त्यावेळेस दिली नाही. एवढीच आमच्याकडं माहिती आहे. परत मग जी काय पुढील कारवाई आहे किंवा जी काय पुढील तपास आहे याविषयीचा ते केस पोलीस स्टेशनला आम्ही कळवलंय. त्याप्रमाणे ते आम्हाला माहिती देतील. जशी माहिती देतील तशी आम्ही तुम्हाला कळवू. तिचं नाव वगैरे काय तुम्हाला कळलं का किंवा पोलिसांनी तिला चौकशी केली का तिची? नाही, पोलीस इथं होते. इथले बीडचे जे आहेत चंद्रकांत काळकुटे साहेब ते होते आणि कॉन्स्टेबल लेडीज होत्या एक. त्यांनी आधार कार्ड वगैरे मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या मानसिकतेमध्ये नव्हत्या आधार कार्ड वगैरे द्यायच्या. परंतु त्यांची काही जी माहिती आहे ती रत्नागिरी पोलीसला माहिती आहे आणि इथं देखील त्यांची प्राथमिक माहिती जी काही घेतली त्याप्रमाणे जे काही पुढं ज्या काही गोष्टी आहेत त्या समोर येतील. त्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू की ह्या नेमका काय प्रकार आहे तो आम्ही पण समजून घेऊ. त्या आंघोळ करायचं म्हणल्यानंतर आम्ही त्यांना पर्यायी सोय म्हणून इथं जे कार्यालय आहे तिथं त्यांची सोय केली, परंतु त्या म्हणल्या नाही घरीच आंघोळ करायची मला. ते थोडं संशयास्पद वाटायलं, म्हणून मग आम्ही त्यांना नजरकैदेत ठेवलं मी येईपर्यंत आणि मग आम्ही पोलिसांना कळवलं आणि मग त्या पोलिसांना पुढील कारवाई केली. रात्री इथं पोलीस थांबले होते आणि लेडीज कॉन्स्टेबल त्यांना सोबत होत्या. ही अशी माहिती आहे प्राथमिक.